तर ओळखपत्र मागितल्याच्या रागातून वेरूळच्या शिक्षकाची हत्या केल्याचा आरोप, वैजापूरचे फौजदार नागरगोजे निलंबित, अटक आणि आता जामिनावर सुटले देखील। खऱ्या पोलिसांची ओळख पटवण्यासाठी केवळ ओळखपत्र मागणं एका निष्पाप शिक्षकाच्या जीवावर बेतलं। वेळूर येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली। जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात त्या वैजापूरच्या फौजदारावरती पोलिसांवरती नॉन बेलेबल गुन्हा दाखल करून कोर्टात त्यांचा पीसीआर ऐवजी एमसीआरची मागणी केल्याने अवघ्या काही तासात ते पोलीस पुन्हा जामिनीवर सुटले। या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे फिर्यादीचे वकील अविनाश औटे यांनी आरोप केलेल्या त्या वैजापूरच्या पोलिसांना या खुलताबाद पोलिसांची कशी मदत झाली हे समोर आणलं आहे। सुरेश बोरसे प्रकरणामध्ये आज खुलताबाद न्यायालयामध्ये मी फिर्यादीचे वतीने ॲडव्होकेट अविनाश औटे आज या ठिकाणी आम्ही हजर होतो। खरं तर फिर्यादीच्या वतीने जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस पोलीस ही फिर्यादीची केस मान्य न्यायालयासमोर मांडत असतात। आम्ही फक्त सहाय्यक सरकारी वकिलांना सहाय्यक करण्यासाठी आज आम्ही इथं थांबलेलो होतो। परंतु आज मान्य न्यायालयामध्ये जे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे होते यांना आज प्रोड्यूस केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली। त्यांना पोलीस कोठडी आज पोलिसांच्या वतीने मागितलेली नव्हती आणि न्यायालयीन कोठडी मागितलेली असल्यामुळेच आज त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पहिले मान्य न्यायालयाने घेतलं आणि त्यांच्यावरती लावलेली जी काही कलमं होती ती चारही कलमं, पहिले 2 कलमं होती ती पण बेलेबल होते आणि आज काही पोलिसांनी अजून 2 कलमं त्यामध्ये समाविष्ट केली होती, तीसुद्धा बेलेबल होती आणि बेलेबल कलमं असल्यामुळे आज मान्य न्यायालयाने एमसीआर केला आणि एमसीआर केल्यानंतर लगेच आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल झाला। जामीन अर्जाची ऑर्डर आज माझ्याकडे या ठिकाणी हातामध्ये आहे। जामीन ऑर्डरवरती मान्य न्यायालयाच्या फाइंडिंगची एक ओळ अशी आहे, द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इज नॉट प्रेझेंट टुडे अँड नॉट फाईल हिज से। म्हणजे आज तपासिक अंमलदार जे आहेत ज्यांच्याकडे मुख्य तपास असतो त्याला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असं म्हणतात। जर सदरील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे मान्य न्यायालयामध्ये प्रेझेंटही नव्हते आणि त्यांनी जामीन अर्जावरती त्यांचं लेखी म्हणणं सादर करणं अपेक्षित होतं, ते पण सादर केलेले नाही। फक्त सरकारी वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडली, माझ्या वतीने माझ्या कलिग जगताप मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी बाजू मांडली। परंतु सर्व बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे आणि प्रकरणाची दाहकता सिरियसनेस किती आहे सगळ्यांना माहिती असताना सुद्धा फक्त कलम ही बेलेबल लावलेली असल्यामुळे माननीय न्यायालयाला सुद्धा आज त्यांना जामीन द्यावा लागला आणि आज त्यांना 50,000च्या जात मुचलक्यावरती आज माननीय न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि त्यांची जामिनावर आज सुटका झालेली आहे। आता पुढील रूपरेषा काही जी सेक्शन ॲड करण्याच्या संदर्भात वगैरे आमची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लावून धरल्या आहेत। आज फिर्यादीच्या वतीने CID इन्क्वायरीची पण मागणी केलेली आहे। त्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये आम्ही बाकीच्या रूपरेषा आमचे अजून जोशी ॲडव्होकेट, शेरकर साहेब, आमचं तिघांचं पॅनल आहे। आम्ही तिघे मिळून फिर्यादीसोबत सविस्तर चर्चा करून पुढच्या कायदेशीर उपाययोजना आणि पुढचे सेक्शन वाढवण्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या प्राधिकरणासमोर, योग्य त्या न्यायालयासमोर आम्ही दाद मागणार आहोत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।